सातारा जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसतोय। महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली। विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह मुख्य बाजारपेठ पावसानं हजेरी लावल्यामुळे व्यापाऱ्यांची मात्र इथे तारांबळ उडालेली पाहायला मिळालं। अवकाळी पावसाचा नाशिक शहराच्या पाणी पुरवठ्याला फटका बसलेला आहे। महावितरणच्या सातपूर फीडरमध्ये बिघाड झाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। या प्रकरणी अनेक भागात कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। नाशिकमध्ये 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा हजारो हेक्टर शेतीला फटका बसलाय। 30 गावांमधील 1990 शेतकऱ्यांच्या 1297 हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे। दरम्यान कांद्याला अवकाळी आणि गारपिटीचा फटकाही बसलाय। कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। जळगावच्या पारोळा तालुक्यात वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचं नुकसान झालंय। मका पिकाचं नुकसान झालेलं आहे। सोबतच कांदा, मका, पपई, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यासह फळबागा या सगळ्या पिकांचं नुकसान झालं। यावेळी काही भागांमध्ये गावांमध्ये वाऱ्याबरोबरच 25 ते 30 मिनिटांपर्यंत तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस बरसला। नाशिक जिल्ह्यात गेले 2 दिवस झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे 1000 पेक्षाही जास्त हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं। सर्वाधिक नुकसान कांदा पिकाचं झालंय आणि यावेळी 1100 हेक्टरवरील नुकसान एकट्या सटाणा तालुक्यात झालंय। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। पावसात तोडणीला आलेल्या द्राक्षांमध्ये पाणी गेल्यानं द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। सध्याचा पाऊस शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणतोय।